साहेब, काल राज ठाकरेंची भेट घेतली, काय ठरतंय का? काही मुहूर्त ठरला का? कधी राजकीय युतीची घोषणा होते, जागा वाटप कधी जाहीर करतात, असं काही ठरलं का बैठकीत? बघा की मी कालही सांगितलं की माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्यांच्यामध्ये जागा वाटपासंदर्भातल्या ज्या चर्चा आहेत त्या अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत. मुंबई ही महत्त्वाची आहे. कालही आमची सविस्तर चर्चा झाली आणि बहुतेक आज ह्या चर्चेला पूर्णविराम मिळेल. आज कालसुद्धा बराच वेळ संध्याकाळनंतर सुद्धा मनसेचे नेते आणि शिवसेनेचे नेते मंडळ हे अंतिम हात फिरवण्यासाठी बसले आणि आज हा विषय संपायला हवा मुंबईचा, अशी आमची अपेक्षा आहे. याशिवाय ठाणे, कल्याण, डोंबिवली, पुणे, नाशिक इथे सुद्धा अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत चर्चा. आणि येत्या 1-2 दिवसामध्ये मला असं वाटतं की सगळं झाल्यावरती मग उद्धवजी आणि राजसाहेब बसतील आणि त्यानंतर तुम्हाला ज्या घोषणेची उत्सुकता लागून राहिलेली आहे ती घोषणा होईल. पण काही झालं तरी आमच्यामध्ये कोणताही विसंवाद नाही, गोंधळ नाही. जे सध्या समोर काय महायुतीमध्ये जे काय चाललं आहे हां, तसं आमच्याकडे अजिबात नाही आहे. आमचं घर दोघांचं आहे. आता काँग्रेस नाही आहे, त्यांना स्वबळ दाखवायचं आहे. शरद पवार साहेबांशी चर्चा होईल. पण मुख्य त्यातले जे मुंबईतले प्रमुख पक्ष आहेत ते शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची आघाडी, आणि ही आघाडीच सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान उभं करेल आणि करत आहे. महाराष्ट्राला आणि मुंबईला जाग आणण्याचं काम ही आघाडी नक्की करेल. एका व्यासपीठावर दोन्ही नेते नक्की का नाही ना? स्वरूप कसं असं आहे की आतापर्यंत कितीतरी वेळा माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे एकत्र आले आहेत ना. डोममधल्या पहिल्या कार्यक्रमापासून ते अनेकदा एकत्र आले, एकमेकांच्या घरी गेलेत, चर्चेला बसलेत एकत्र बसून. याच्यापेक्षा तुम्हाला एकत्र येणं म्हणजे नक्की काय म्हणायचं? 5 जूनला 5 जुलैला जे झालं असा मेळावा केला, अगदी तशाच प्रकारे युती जाहीर करण्यासाठी एक शक्ती प्रदर्शन होणार असं? शक्ती प्रदर्शन नक्की होईल. शक्ती प्रदर्शनाची तशी गरज नाही, हा शब्द आम्हाला योग्य वाटत नाही की उगाच आपला दंडावरच्या बेडक्या दाखवायच्या, तसं नाही आहे. पण जेव्हा घोषणा होईल मेळाव्याची पहिल्या, तेव्हा मुंबईतला मराठी माणूस हा तिथे तुम्हाला ओसंडून वाहताना दिसेल, याची मला खात्री आहे. अर्थात जागा वाटप आणि युतीची घोषणा ही कशा प्रकारे करावी, पत्रकार परिषदेत करावी की मेळाव्याच्या माध्यमातून करावी, त्याच्यावरती आमचा निर्णय आज होईल. राऊतसाहेब, शिवाजी पार्कवर सभेसाठी सर्वच पक्ष आग्रही आहेत. त्यात शिंदे शिवसेनेनंही महापालिकेकडे अर्ज केलाय, मनसेनं केला आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केलाय. तर सांगता सभा प्रचाराची ही शिवाजी पार्क व्हावी ही सगळ्याच पक्षांची इच्छा आहे. नाही, हे आत्ता यांना बुडबुडे यायला लागलेले आहेत. यापूर्वी शिवतीर्थावर अशा सभा फक्त शिवसेनाच करत आली प्रचाराच्या. मग सांगता असेल किंवा सुरुवात असेल, या शिंदे गटाचा काय संबंध आहे शिवतीर्थाशी? हा, शिंदे गटाचा शिवतीर्थाशी काय संबंध आहे त्याने एकदा सांगावं. अमित शहाने पक्ष तुमचा ताब्यात दिला म्हणजे तुमचा शिवतीर्थाशी संबंध नाही. तुम्ही अमित शहाची टेस्ट्यूब बेबी आहात बरं का. तुम्ही अमित शहाची टेस्ट्यूब बेबी आहात, तुमचा नॅचरल जन्म नाही आहे.
चुनाव आयोगाचे डॉक्टर, सर्वोच्च न्यायालयाचे डॉक्टर यांनी एकत्र येऊन तुम्हाला जन्माला घातलेला आहे. तात्पुरता जन्म आहे, लक्षात घ्या. तुमची व्यवस्था तात्पुरती आहे. त्याच्यामुळे शिवतीर्थावरती आम्ही सभा घेणार वगैरे असे गर्जना करू नका. दुसरे भारतीय जनता पक्ष त्यांनी कधी सभा घेतल्या शिवतीर्थावर? सांगावं ना. शिवतीर्थाशी संबंध हा ठाकरेंचाच आहे. त्याच्यामुळे आम्ही किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेली मागणी जी आहे ही नैतिकदृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्या योग्य आहे. तर त्यांचा जागा वाटपाचा पहिला टप्पा पुढे गेलेला कोणाचा? आहे, भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचा. तुमचा ते अजून टप्पाच खेळतायत बरं का. त्यांना टप्प्यातच राहू दे. काँग्रेस बघा, शिवसेना जी त्यांची आहे डुप्लिकेट, महाराष्ट्राचं भाजपा युनिट त्यांच्याबरोबर कोणत्याही पद्धतीनं काम करायला तयार नाही. हे अमित शहाने लादलेलं लग्न आहे. हां, ते मनानं मोडलेलं आहे. पण ही जी वधू आहे शिंदे, तिला काही करून भाजपच्या चरणाशी बसायचंच आहे. त्याच्यातून सगळे हे गोंधळ सुरू आहेत. रावसाहेब, प्रचाराच्या राज ठाकरे, उद्धव ठाकरे अशा संयुक्त किती सभा नक्की होणार. किती होती? माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्या संयुक्त सभा मुंबईत होतील आणि मुंबईच्या बाहेर सुद्धा होतील. ती महाराष्ट्राची गरज आहे. फक्त मुंबई नाही तर ठाणे आहे, कल्याण डोंबिवली आहे, नाशिक आहे, पुणे आहे. आमचे प्रयत्न राहतील की जास्तीत जास्त ठिकाणी ठाकरे बंधूंनी पोहोचावं आणि लोकांना संबोधित करावं. काँग्रेस सोबतचे संवादाचे दरवाजे बंद झाले असं म्हणायचं, कारण ते वंचित सोबत प्रकाश आंबेडकरांची आम्हाला आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. प्रकाश आंबेडकरांबरोबर त्यांची आघाडी होते आहे. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. उद्धव ठाकरे यांचं दिल्ली हायकमांडशी बोलणं सुरू आहे काँग्रेसला सोबत घेण्यासंदर्भात. या क्षणी कोणतेही बोलणं सुरू नाही. आम्हाला ज्यांच्याशी बोलायचं होतं आम्ही त्यांच्याशी बोललेलो आहोत याआधी, आणि त्यांनी हे सर्व निर्णय पक्षाच्या स्थानिक लोकांवर सोडल्यामुळे ही चर्चा आता थांबली. मुस्लिम दलित वोट्स हे डिवाइड होतील मला असं वाटत नाही. जातीयवादी आणि धर्मांध शक्तींशी शिवसेना आणि मनसेची युती लढू शकते चांगल्या प्रकारे आणि पराभव करू शकते. हे आमच्या दलित बांधवांना माहिती आणि मुस्लिम बांधवांना माहिती. शरद पवार सोबत असणार आहे. पवार साहेबांशी माझी आज उद्या चर्चा होईल. रावसाहेब, तुम्ही म्हणाल की या प्रश्नाशी तसा शिवसेना मनसेचा काही संबंध नाही, पण महायुतीतला एक प्रश्न असा आहे की एनसीपी अजित पवार गटाचं मुंबईचं नेतृत्व नवाब मलिक करता आहेत. त्यामुळे शिवसेना, शिंदे गट आणि भाजप यांनी त्यांना महायुतीत त्यांच्यावर मुंबई महापालिका निवडणूक लढवण्यास नकार दिलेला आहे. जर हे ढोंग आहे. नेतृत्व हे ढोंग आहे. जसा त्यांचा पक्ष डुप्लिकेट आहे मेंढ्यांचा, तसं हा विचार सुद्धा डुप्लिकेट आहे. नवाब मलिक यांच्याबरोबर जेवणावळी होत आहे, त्यांच्या बैठका होत आहेत अंतर्गत, सर्व काही चाललंय. नवाब मलिक यांची एक कन्या सरकारला पाठिंबा देते आहे ना, सत्ताधारी पक्षात आहे. आणि तुम्ही हे ढोंगसोंग कशा करताय? हे थांबायला पाहिजे. नवाब मलिक हा विषय त्यांचा अंतर्गत आहे, अजित पवारांचा किंवा, पण ही कृपा करून राष्ट्रभक्तीची ढोंग करू नका. पण दिल्लीत अमित शहाची भेट घेतली प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंनी, आणि इकडे अमित साटम असतील, आशिष शेलार असतील, ते म्हणतात आम्ही कदापि राष्ट्रवादीशी युती करणार नाही. बघा, तेच प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे दिल्लीमध्ये अमित शहाना भेटतात किंवा मोदींना भेटतात, यात नवीन काय आहे? त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांना ते भेटत आहेत, त्यांच्या आश्रयदात्यांना भेटत आहेत, हां, त्यांच्या मायबापांना भेटत आहेत. हे मान्य केलं पाहिजे. आम्ही जातो का? आमचं सर्व काही मुंबई महाराष्ट्रामध्ये. मिंदे जातात, मिंदे जाऊन बसतात ना कृष्ण मेनन रोडच्या हिरवळीवर, गवतावर, आणि मग पांढऱ्या पॅन्टला गवत लावून येतात बसून. त्याच्यामुळे हे जे सगळे आहेत हे दिल्लीचे मिंदे आहेत. या सगळ्यांचं भारतीय जनता पक्षानं पायपुसणं केलेलं आहे दिल्ली आणि महाराष्ट्राच्या वाटेवरचं. रावसाहेब, एक मराठीतला विषय आहे की
परवाच्या दिवशी संसदेत भाषण करताना दिग्विजय सिंग यांनी म्हटलंय की पक्षांतर बंदी कायदा हा आणखी मजबूत करण्याची गरज आहे, की ज्या पद्धतीने आमदार फोडले जातात, त्यांनी शिवसेनेचं उदाहरण दिलं, शरद पवारांच्या एनसीपीचं उदाहरण दिलं, आणि जी मंडळी म्हणजे जे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतात त्यांनी जर पक्षांतर केलं, पक्ष फुटला, तर अशा लोकप्रतिनिधींवर 6 वर्ष निवडणूक लढण्यावर बंदी घाला अशी मागणी. बघा, अशा प्रकारचे कठोर नियम आणि तरतुदी सध्याच्या पक्षांतर बंदी कायद्यामध्ये आहेत, पण निवडणूक आयोगच हरामखोर असेल. आमची अपेक्षा की निवडणूक आयोगाने हरिश्चंद्राच्या भूमिकेत असायला पाहिजे, पण ते हरामखोरांच्या भूमिकेत आहेत. आणि निवडणूक आयोग हरामखोर असल्यामुळे पक्षांतर बंदी कायदा जो बनवलेला आहे कठोर, त्याची अंमलबजावणी होत नाही. पक्षांतर बंदी कायद्याच्या 10व्या शेड्यूलनुसार घटनेतल्या मिंदेबरोबर गेलेले 40-42 लोक हे अपात्र ठरायलाच पाहिजे होते. हे घटनेच्या 10व्या शेड्यूलमध्ये असताना सुद्धा त्यांना वाचवण्याचा प्रयत्न हरामखोर निवडणूक आयोगाने केला, देशाच्या सुप्रीम कोर्टानं केला. अशा वेळेला कायदा काय करणार? कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, नाचायला लावतायत, आणि हे दौलतजादा करतायत हे सगळे लोक. दिग्विजय सिंग यांची तळमळ मी समजू शकतो, कारण मध्य प्रदेशमध्ये सुद्धा काँग्रेसला अशा प्रकारे फोडण्यात आलं. त्या माधवराव शिंदेच्या मुलाचा गट 22-23 आमदार जे फुटले ज्योतिराज शिंदे बरोबर, तेव्हाही तेच झालं, सरकार पाडलं गेलं. महाराष्ट्रात सुद्धा तेच झालं, आणि इतर राज्यात सुद्धा झारखंडला सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याच्यामुळे पक्षांतर बंदी कायदा किती कठोर केला तरी जोपर्यंत दिल्लीत आणि निवडणूक आयोगामध्ये हरामखोरांचं राज्य आहे, तोपर्यंत हा कायदा त्यांच्या कोठीवर नाचवला जाईल. साहेब, एक आणखी विषय होता की सर्वत्र कुतूहल आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक भाकीत केलंय की 19 डिसेंबरला देशात काहीतरी मोठं घडणार आहे. दिल्लीत मराठी माणूस पंतप्रधानपदी. त्यांचं ते एक राजकीय विश्लेषण आहे, पण 19 डिसेंबरला अमेरिकेच्या संसदेमध्ये किंवा बाहेर काही महत्त्वाचे गौप्यस्फोट होण्याची शक्यता. जे काही पेपर्स निघणार आहेत तिथून कुठलं एक एप्टिमिस्ट की असं काहीतरी तो उद्योगपती आहे, त्याच्यामार्फत काही भारतासंदर्भातली महत्त्वाची माहिती समोर येणार आहे, आणि खास करून पंतप्रधान मोदी आणि भाजप संदर्भात असं अमेरिकेच्या किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरती चर्चा सुरू आहे. आणि ही माहिती अत्यंत स्फोटक, धक्कादायक आणि अंधभक्तांना कायमची कोमात पाठवणारी माहिती आहे, अशी माझी माहिती आहे. त्यानंतर जी फजिती होणार आहे भाजपची आणि त्यांच्या नेत्यांची, त्याच्यामुळे किती प्रयत्न केला तरी त्यांना सत्तेत राहता येणार नाही, अशा प्रकारचं एक विश्लेषण समोर आलं. पृथ्वीराज चव्हाण हे या बाबतीतले तज्ज्ञ आहेत, कारण त्यांनी अनेक स्तरांवर काम केलेलं आहे. त्यांची माहिती बरोबर आहे, आमची माहिती तीच आहे. त्याच्यामुळे आज कोणतरी म्हणाले की अमित शहाना ताप आला 102. हो, मराठी माणूस नेतृत्व वगैरे असंही त्यांचं भाकीत आहे. नाही, त्याच्याविषयी मी सांगू शकत नाही, पण काहीतरी स्फोट होतोय 19 तारखेला हे नक्की. त्यामुळेच सर्व खासदारांना दिल्लीत थांबायला सांगितलेलं आहे, भाजपच्या व्हीप निघालेला आहे, धावाधाव सुरू आहे. अमेरिका में कहा है कि कुछ देखिए 19 दिसंबर को कोई एक बड़ा विस्फोट राजनीतिक होने वाला है, ऐसी चर्चा इस देश में चल रही है, और उसका केंद्र बिंदु अमेरिका में है. जब भूकंप होता है तो कोई केंद्र बिंदु होता है, तो वो केंद्र बिंदु अमेरिका में है. कुछ ऐसी जानकारी सामने आने वाली है अमेरिका से, वो जानकारी सामने आने के बाद नरेंद्र मोदी सत्ता में नहीं रह सकते, इस प्रकार की चर्चा है. पृथ्वीराज चव्हाण जी ने भी कहा है, तो मुझे लगता है कि हम इंतजार करेंगे. पृथ्वीराज चव्हाण असं सुद्धा म्हणाले ये कहा गया कि मनरेगा जो है वो राम जी ये नाम से बढ़ जाएगा, किस ऐसा देखा? उनको राम नहीं बचाएगा. महात्मा गांधी से बारे में इतना द्वेष, इतना तिरस्कार हमने कभी देखा नहीं. पूरा विश्व जिस गांधी जी के चरणों में बैठा है, उनकी विचार को फॉलो करता है,
लेकिन अपने खुद के गांधी के देश में नरेंद्र मोदी गोडसे के बाद गांधी की दूसरी हत्या मनरेगा का नाम बदल के मोदी जी ने की है। ये पाप है और उसकी कीमत मोदी जी को